मनसेच्या कार्यकर्त्यांना सध्या या ठिकाणी पोलिसांकडून आपण पाहतोय की ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात झालेली आहे। पुण्यात या ठिकाणी मनसेकडून आंदोलन जे आहे ते करण्यात येत होतं, मात्र शहराध्यक्ष यांची धरपकड जी आहे ती या ठिकाणी पोलिसांकडून केली जाते आणि सध्या पोलिसांच्या गाडीमध्ये जे आहे या सगळ्या मनसे कार्यकर्त्यांना घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, कारण पेट्रोल आणि इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये मनसेचे आंदोलन जे आहे ते होणार होतं। बैलगाडी या ठिकाणी आणण्यात आलेली होती, मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या आधी खबरदारीचा उपाय म्हणून आपण पाहतोय की मनसे कार्यकर्त्यांना आधीच नोटीस दिलेली होती आणि सध्या मनसे कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। प्रतिकात्मक बैलगाडी आणून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते मनसेकडून या ठिकाणी करण्यात येत होतं, मात्र सध्या शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना आपण पाहतोय की पोलिसांकडून जे आहे ते या ठिकाणी ताब्यामध्ये घेतलं जातंय। पोलीस जे आहेत या ठिकाणी आंदोलनामध्ये साईनाथ बाबर यांची आपण पाहतोय की धरपकड या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। साईनाथ बाबर यांना सध्या पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना घेऊन पोलीस जे आहेत आपण पाहतोय की पोलीस स्टेशनच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। अडवणूक केली जाते का? पोलिस दादागिरी करतात। तुम्ही बैलगाडी आणलेली होती, पोलिसांचा विरोध आहे का? पोलिसांचा विरोध ते पोलीस कुठेतरी सरकारच्या बाजूने या ठिकाणी काम करतंय। मला वाटतं हे चुकीच्या पद्धतीने चालू आहे। तुम्हाला या ठिकाणी पोलिसांकडून धरपकड करून आतमध्ये टाकलं जातंय, पोलीस बळाचा वापर करतात। जेव्हा मला पोलीस नाही आमचे कार्यकर्ते बाहेर साहेब, मी त्यांच्याबरोबर येतो त्यांच्याबरोबर येतो मी साहेब साईनाथ बाबर यांना कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस जे आहेत ते गाडीमध्ये घालताना प्रयत्न करतात, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते। साईनाथ बाबर ऐकायला तयार नाहीत, मात्र आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत, आम्ही या ठिकाणी हलणार नाही। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कार्यकर्ते जे या ठिकाणी ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहेत, गाडीमध्ये घालण्याचा प्रयत्न पोलीस दादागिरी करत आहेत। मला वाटतं चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ताकदीचा उपयोग करत आहेत। मला वाटतं की जे दरवाढ पेट्रोल डिझेलची झाली आहे त्याच्या विरोधात ते आंदोलन आहे। पोलीस दादागिरी करत आहेत। मनसेचे शहराध्यक्ष या ठिकाणी पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे। बैलगाडी या ठिकाणी आणण्यात आलेली होती, मात्र बैलगाडीला विरोध जो आहे तो पोलिसांकडून करण्यात आला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मनसेच्या या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती या ठिकाणी शहराध्यक्ष निघालेले आहेत आणि मनसेने जे आंदोलन केलेलं होतं, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की बैलगाडी या ठिकाणी आणण्यात आलेली होती। ती बैलगाडी आपण पाहतोय की बैल ऐकायला तयार नाहीत। आपण पाहतोय या ठिकाणी जी बैलगाडी आणलेली आली होती ती बैलगाडी सध्या या ठिकाणाहून बाजूला केली जाते, मात्र कार्यकर्ते जे आहेत ते ऐकायला तयार नाहीत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की बैलगाडी या ठिकाणी आणण्यात आलेली होती, ही बैलगाडी जी आहे ती रस्त्यावरती अडवून मनसे कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आंदोलन केलं जाते, मात्र बैलगाडी जी आहे प्रतिकात्मक पद्धतीने हे मनसेचं आंदोलन सुरू होतं, मात्र हे आंदोलन सुरू असतानाच बैलगाडी बाजूला करण्यात आली आणि सध्या आपण पाहतोय की मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ताब्यामध्ये घेतलेला आहे। इथूनच पुढे देवेंद्र फडणवीसांचा ताफा हा महमदवाडीच्या दिशेने जाणार होता, कारण महमदवाडीमध्ये आज पाण्याचं टाक्यांचं उद्घाटन जे आहे फडणवीसांच्या हस्ते होणार होतं। आपण पाहतो पोलिसांकडून या ठिकाणी बैलगाडी जी आहे ती या ठिकाणी बाजूला काढली जाते। बैलगाडी चालकाला या ठिकाणी सांगितलं जातं की बैलगाडी जी आहे ती आपण बाजूला काढून घ्यावं आणि सध्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यामध्ये घेऊन हे सगळे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत आपण पाहतोय की निघालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि बैलगाडी जी या ठिकाणी आणलेली होती ती बैलगाडी सध्या आपण पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणी बाजूला केली जाते। पोलीस आवाहन करतात की बैलगाडी बाजूला घ्या। दुसऱ्या बाजूला या संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती सुद्धा झालेली पाहायला मिळते, मात्र पोलीस आता या ठिकाणी बैलगाडी जी आहेत ती या ठिकाणी बाजूला घेऊन जात आहेत आणि पुढे आपण पाहतो की मनसे कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यामध्ये घेतल्यानंतर या सगळ्या परिसरामधल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणून बाजूला करण्यात आलेला आहे। वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली होती, मात्र या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांनी मोठा चोख बंदोबस्त लावलेला होता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या आधीच आपण पाहतोय की संपूर्ण मार्ग मोकळा करण्यात येतोय। वाहतूक कोंडी आपण पाहतोय की पुढे कोंढव्यामध्ये जाणाऱ्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते, मात्र पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याआधीच हे सगळं
आपण पाहतो की चौक जो आहे ज्या चौकामध्ये मनसेकडून त्यांचा ताफा अडवला जाणार होता तो मोकळा केलेला पाहायला मिळतोय आणि पोलिसांकडून या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना जे आहे ताब्यामध्ये घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सध्या मनसेचं आंदोलन जे आहे त्या ठिकाणी संपलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.